तर लक्षात ठेवायचं हे जी काही रिॲक्शन आहे ट्वाईस F2 प्लस ट्वाईस H2 दिस इज फॉर ओनली क्लोरीन. आणि हे जी काही रिॲक्शन आहे X2 प्लस ट्वाईस H2 ती इथं एक्स कसं आहे एक्स काय इथं क्लोरीन किंवा ब्रोमीन हे लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. आणि दिस इज फॉर द आयोडीन रिॲक्शन. आता बघा जेव्हा मी फ्लोरीन रिॲक्ट करतो वॉटरसोबत तेव्हा आपल्याला एक रिॲक्शन भेटते त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस हा बाहेर पडतो. परंतु जेव्हा फ्लोरीन तिथं नसतो, जेव्हा फ्लोरीन तिथं नसेल, तिथं असेल क्लोरीन किंवा ब्रोमीन, तेव्हा कंडिशन काही वेगळी आहे. देन वी गेट HX ऑर HOX. समजा मी HX म्हणजेच काय हायड्रोहॅलिक ॲसिड आणि HOX म्हणजेच काय हायपोहॅलस ॲसिड. समजा मी इथं X2 काय घेतला Na घेतला, Na2 घेतलं आणि इथं H2 आहे. तर वी गेट आता HX म्हणजेच काय वी गेट बघा इथं X2 म्हणजेच काय मी Cl2 घेतला सॉरी एक्स म्हणजेच काय आपला हलाईट मी इथं काय घेतला Cl2 घेतला आणि इथं H2 आहे. ठीक आहे. तर वी गेट HX म्हणजेच काय HCl. तर HCl म्हणजेच काय आपलं हायड्रोहॅलिक ॲसिड. ठीक आहे. हायड्रोहॅलिक ॲसिड म्हणजे HCl आणि HOS म्हणजेच काय होईल इथं HOCl होईल. HOCl म्हणजेच काय होईल आपलं हायपोहॅलस ॲसिड म्हणजे इथं काय नाव येईल याचं हायड हायपोक्लोरस ॲसिड. HOCl म्हणजेच काय हायपोक्लोरस ॲसिड. लक्षात ठेवायचं की इन केस ऑफ क्लोरीन अँड ब्रोमीन हे रिॲक्शन आपल्याला अशा प्रकारची दिसेल. ठीक आहे. आणि इन केस ऑफ फ्लोरीन रिॲक्शन हे अशा प्रकारची असेल तिथं आयोडीन गॅस हा इव्हॉल्व्ह होत असेल. ठीक आहे. आता इन केस ऑफ सॉरी त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस हा काय होत असेल इव्हॉल्व्ह होत असेल. नॉट आयोडीन इट इज ऑक्सिजन गॅस. ठीक आहे. आता इन केस ऑफ आयोडीन आयोडीन पण काय करतो ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दाखवतो परंतु कशी असेल ते कमी असेल. मग कमी म्हणजेच काय असेल बघा ते खूप कमी असेल. फॉर एक्झाम्पल आयोडीन जर आपण घेतला तर इथं वॉटरच आहे 4H प्लस प्लस O2 म्हणजेच काय वॉटरच आहे ते परंतु ते त्यांच्या आयनच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. देन वी गेट आयोडीन अँड परत H2. मग आता तुम्ही जर हे रिॲक्शन बघितली इन केस ऑफ आयोडीन तर आणि फ्लोरीनची रिॲक्शन जर बघितली तर एकदम कशी आहे ती रिव्हर्स आहे. फक्त इथं आय आहे आणि तिथं काय एफ आहे बघा. आपल्याकडे आता 4H प्लस प्लस 4F निगेटिव्ह प्लस O2 गॅस आहे. तर हेच तुम्हाला इथं दिसते. इथं 4 I निगेटिव्ह 4H प्लस आणि O2 आहे. ठीक आहे. आणि परत प्रोडक्ट काय आपला प्रोडक्ट हा आहे. मग बघा ट्वाईस I2 सॉलिड प्लस H2O. तर आय कसा असते हा राहतो सॉलिड आणि एफ कसा असतो गॅस राहतो लक्षात ठेवायचं. तर ट्वाईस I2 आणि ट्वाईस H2 म्हणजे रिॲक्शन फर्स्ट आणि रिॲक्शन थर्ड हे कसे एकमेकांच्या एकदम रिव्हर्स आहे. तर लक्षात ठेवायचं इथं हे रिॲक्शन कशासाठी शिकलो आपण आपल्याला प्रूव्ह करणं येतं की ऑक्सिडायझिंग नेचर ऑफ हलाईट. तर F2 कसा आहे हा मोर ऑक्सिडायझिंग नेचर दाखवतो आणि आयोडीन हा कमी दाखवतो. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे क्लोरीन आणि ब्रोमीन काय करतात मॉडरेट ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दाखवतात. ठीक आहे. तर पुढे बघू आपण ॲनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. ठीक आहे. ॲनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. तर फ्लोरीन हा कसा वेगळा आहे बाकीच्या एलिमेंटपेक्षा जे की ग्रुप त्याच्यामध्ये आहे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि एटी आपण सहसा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाही. तर यांच्यापैकी फ्लोरीन हा कसा वेगळा आहे ते आपल्याला इथं शिकणं आहे. तर त्यालाच म्हणतो आपण ॲनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. ठीक आहे. मग बघा लाईक अदर एलिमेंट ऑफ पी ब्लॉक प्रेझेंट इन सेकंड पिरियड ऑफ पिरियॉडिक टेबल फ्लोरीन इज ॲनामोलस इन मेनी प्रॉपर्टीज. फ्लोरीन कसा आहे हा ॲनामोलस आहे खूप जास्त प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर बघा आपल्याला माहितीच आहे की पी ब्लॉक जो आहे पी ब्लॉकचा एलिमेंट आहे कोण आपल्याकडे फ्लोरीन. तो कशामध्ये आहे तो आहे सेकंड पिरियडमध्ये. ठीक आहे. सेकंड पिरियडमध्ये आहे तो म्हणजे N=2 त्याच्यामध्ये तो आहे ते तुम्ही बघून घ्या प्रोडक्ट टेबलमध्ये. तर फॉर एक्झाम्पल जर आपण इथे प्रॉपर्टी स्टडी केल्या ठीक आहे प्रॉपर्टी आपण स्टडी करूया एक एक. तर बघा फॉर एक्झाम्पल आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला माहीत आहे याची कशी राहते जास्त राहते. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कशी राहते खूप जास्त राहते. एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे हा जो की बॉन्ड जो की आहे कशामधला एफ मधला कसा आहे तो स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑल हायर फॉर फ्लोरीन दॅन एक्सपेक्टेड फ्रॉम द ट्रेंड सेट बाय द अदर हॅलोजन. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत कोणकोणत्या बघा आयोनायझेशन एन्थाल्पी ठीक आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल ह्या कशा आहे ह्या खूप जास्त आहेत. ठीक आहे. कोणापेक्षा बाकीच्या एलिमेंटपेक्षा त्या खूप जास्त नसायला पाहिजे होत्या परंतु त्या आहेत. त्याचप्रमाणे ऑल्सो ionic and covalent radii, melting point, boiling point, and electron gain enthalpy are quite lower than expected.
आणि आपण हे सर्व बघितलेलं आहे की मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, इलेक्ट्रॉन गेन, एन्थाल्पी आर क्वाईट लोअर दॅन एक्सपेक्टेड. तर याचं काय, हे कमी आहे. ठीक आहे. तर पुढं बघा, द ॲनामुलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इज ड्यू टू इट्स स्मॉल साईज, हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, लो एफ एफ बॉन्ड डिसोसिएशन, एन्थाल्पी. तर बघा आता आपण काय म्हटलं इथं, की आपण असं म्हटलं होतं एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन, एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर ऑल हायर फॉर फ्लोरीन. इथं एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन आहे आणि इथं काय आहे बघा, लो एफ एफ बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपण थोडी आता माहिती घेऊ. ठीक आहे. तर बघा आता ते कसं आहे तुम्हाला मी, तर बघा इथं आपण त्यांनी म्हटलेलं आहे इथं असं की हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, लो एफ एफ बॉन्ड डिसोसिएशन, एन्थाल्पी. ठीक आहे. आणि इथं परत तेच काय म्हणते आपल्याला, बघा एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन हे कसं आहे म्हणते, हाय आहे. ठीक आहे. थोडं त्यांचं चुकलेलं आहे इथं, की एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन इथं म्हणते जास्त आहे आणि परत इथं काय म्हणते आपल्याला, एन्थाल्पी जी की आहे बॉन्ड डिसोसिएशन जिथे कशी आहे, कमी आहे म्हणते. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की यांना जे की आहे, इन केस ऑफ फ्लोरीन, इन केस ऑफ फ्लोरीन त्याला जास्त काय, त्याला जास्त आहे बघा, हे बघा इथं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन कमी आहे त्याचा. ठीक आहे. त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त आहे. ठीक आहे. हे सगळं हाय आहे, परंतु एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन त्याला कशी आहे, कमी आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि त्याला कमी कोणकोणत्या गोष्टी आहे, तर कमी गोष्टी त्याला अशा आहे बघा, आयनिक आणि अक्वायरन रेडिया कमी आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कमी आहे, इलेक्ट्रॉन इन एन्थाल्पी कमी आहे, आर क्वाईट लोअर दॅन एक्सपेक्टेड. ठीक आहे. आणखीन बघा, ॲनामुलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इज ड्यू टू इट्स स्मॉल साईज, हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, लो एफ एफ बॉन्ड डिसोसिएशन, एन्थाल्पी. इथं बघा त्यांनी लो म्हटलेलं आहे. ठीक आहे. परत अँड नॉन अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल्स इन व्हॅलन्स शेल. तर या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे फ्लोरीन कसा बनतो, हा थोडा वेगळा बनतो. कशामुळे, कशापासून, बाकीच्या एलिमेंटपासून. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण ॲनामुलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं की कोणकोणत्या गोष्टी त्याला कमी आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी त्याला जास्त आहेत, हे लक्षात ठेवायचं. तर मेन जे काही गोष्टी आहेत की व्हाय फ्लोरीन इज ॲनामुलस, तर त्याची साईज कमी आहे. ठीक आहे. त्याची साईज कशी आहे, कमी आहे. त्याच्याकडे काय नाही आहे, डी ऑर्बिटल्स नाही आहे, अनअवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल, स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि लो डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ एफ एफ बॉन्ड. तर ह्या सर्व गोष्टी काय आहेत, त्याच्या ॲनामुलस प्रॉपर्टी आपल्याला शो करतात. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. जे की बहुतांश रिॲक्शन्स आहे फ्लोरीनच्या कशा आहेत, ते एक्झोथर्मिक आहे. म्हणजे इथं एनर्जी बाहेर तो टाकतो. ठीक आहे. ड्यू टू स्मॉल अँड स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म बाय इट विथ अदर एलिमेंट. तो काय करतो, फ्लोरीन हा दुसऱ्यांसोबत स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करतो लवकरात लवकर आणि काय करतो, खूप जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर टाकतो. म्हणून आपण काय म्हटलो, ते कसं आहे, रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक. इट फॉर्म ओनली वन ऑक्सो ॲसिड व्हाईल अदर हॅलोजन फॉर्म नंबर ऑफ ऑक्सो ॲसिड. लक्षात ठेवायची गोष्ट की हा जो की फ्लोरीन आहे, फक्त एकच ऑक्सो ॲसिड फॉर्म करतो. आपल्याला ते पुढं बघणं आहे. ठीक आहे. व्हाईल अदर हॅलोजन फॉर्म नंबर ऑफ ऑक्सो ॲसिड. बाकी जे काही हॅलोजन्स आहेत ते काय करतात, खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सो ॲसिड फॉर्म करतात किंवा त्यांचा नंबर जास्त राहतो. ठीक आहे. इट फॉर्म ओनली वन ऑक्सो ॲसिड, HOF. त्याला आपण म्हणतो हायपोफ्लोरस ॲसिड. त्याला आपण काय म्हणतो, हायपोफ्लोरस ॲसिड. इट इज अ टाईप ऑफ ओनली वन ऑक्सो ॲसिड ऑफ फ्लोरीन. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, हायड्रोजन फ्लोराईड इज लिक्विड. बघा, हायड्रोजन फ्लोराईड कसा आहे, हा लिक्विड आहे. ठीक आहे. त्याचं बॉइलिंग पॉईंट किती आहे, 293 केल्विन. आणि बाकीचे जे की आहे ते सर्व कसे आहे, गॅस. मग याच्यापास का बरं लिक्विड आहे, कारण याच्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग राहते. ठीक आहे. ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन फ्लोराईड म्हणजे HF हा कसा आहे, लिक्विड आहे. आणि बाकी सर्व कसे आहे, अदर हायड्रोजन हालाइड आर गॅसेस. बाकी जे की हायड्रोजन हालाइड आहे, म्हणजे HCl घ्या, HBr घ्या, हे कशा आहे, हे गॅसच्या फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे. पुढे बघा, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड हायड्रोजन. आता आपलं काय करणं, इथं रिॲक्टिव्हिटी पार्ट बघणं आहे की आहे हे जे की एलिमेंट आहे हायड्रोजनसोबत कसे रिॲक्ट होतात. तर बघा, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड हायड्रोजन, दे ऑल रिॲक्ट विथ हायड्रोजन. ते सर्व काय होतात,
हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतात टू गिव्ह हायड्रोजन हलाईड. मग वी गेट हायड्रोजन हलाईड. बट ॲफिनिटी फॉर हायड्रोजन डिक्रीज फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. परंतु हायड्रोजनसोबत बॉन्ड करण्याची जे की ॲफिनिटी आहे किंवा क्षमता आहे ते काय होते, कमी कमी होत जाते. कुठपासून? फ्लोरीनपासून ते आयोडीनपर्यंत. ठीक आहे. पुढे बघा, दे डिझॉल्व इन वॉटर टू फ्रॉम हायड्रोहॅलिक ॲसिड. जेव्हा ते आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करू, सुरुवातीला ते गॅसमध्ये असतात. हायड्रोहॅलिक म्हणजेच काय, एच हा लिक्विड आहे. त्याचप्रमाणे एच-सी-एल हा कसा असतो, हा गॅसमध्ये असेल. त्याला आपण जर पाण्यामध्ये टाकलं तर वी गेट अगेन एच-सी-एल, पण कशामध्ये? ॲक्वसमध्ये. ठीक आहे. ते डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म हायड्रोहॅलिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल एच-सी-एल, एच-बी-आर, एच-आय सर्व कसं आहे, हायड्रोहॅलिक ॲसिडचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन हलाईड आर गिवन इन टेबल 7.9. ठीक आहे. प्रॉपर्टीज आपण ते बघू पुढं आपण. ठीक आहे. द ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ दिस ॲसिड व्हॅरीज इन ऑर्डर. आता हे खूप महत्त्वाचं आहे. ॲसिडिक स्ट्रेंथ जे आहे या हलाईडची, हायड्रोजन हलाईडची, ते कशी व्हॅरी होते बघा. आपल्याकडे एच-सी-एल आहे, एच-बी-आर आहे, एच-एफ आहे, एच-आय आहे. तर यांच्यापैकी कोण जास्त ॲसिडिक असेल तर ते आपण सांगू शकतो त्यांच्या बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीवरून किंवा किती लवकरात लवकर ते आपल्याला एच प्लस देतात. ठीक आहे. मग बघा, एच-एफ, एच-सी-एल, एच-बी-आर, एच-आय सर्वात जास्त ॲसिडिक कोणा मागितलं? एच आहे. कशामुळं? जो काही एच आणि एफ आय मधला बॉन्ड आहे हा कसा वीक आहे, तो लवकरात लवकर तुटू शकतो आणि वी गेट एच प्लस आयन इझिली. ठीक आहे. त्याच्यामुळंच काय म्हटलं आपण, एच आय कसा हा स्ट्रॉंग ॲसिड आहे कोणापेक्षा? एच एफपेक्षा. तर बघा इथं द स्टॅबिलिटी ऑफ दिस हलाईड डिक्रीज डाऊन द ग्रुप ड्यू टू डिक्रीज इन बॉन्ड एच एक्स. ठीक आहे. डिसोसिएशन एन्थॅल्पी इन ऑर्डर. मग बघा, स्टॅबिलिटी, आता हे स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट वेगळा आहे. पहिले आपण ॲसिडिटी किंवा ॲसिड स्ट्रेन बघू याची. तर ॲसिड स्ट्रेन कशी आहे, ती खाली खाली वाढत जाते. ॲसिड स्ट्रेन एच आयला सर्वात जास्त आहे. आता आपण स्टॅबिलिटी बघू. द स्टॅबिलिटी ऑफ दिस हलाईड डिक्रीज डाऊन द ग्रुप ड्यू टू डिक्रीज इन बॉन्ड एच एक्स. तर हे स्टेबल नाही आहे. खाली खाली काय म्हटलं आपण, ॲसिडिक स्ट्रेन वाढत जाते. म्हणजे जो की एच एक्स बॉन्ड हा लवकर तुटन. लवकर बॉन्ड जर तुटला तर हा का होईल? रिॲक्टिव्ह होईल. म्हणजे रिॲक्टिव्ह जास्त असेल खाली खाली. ठीक आहे. एच एक्स हे रिॲक्टिव्ह असेल जास्त. ठीक आहे. एच एक्स हे रिॲक्टिव्ह असेल, त्याच्यामुळे हा स्टेबल नसेल. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो असं, द स्टॅबिलिटी ऑफ दिस हलाईट डिक्रीज डाऊन द ग्रुप. हलाईटची स्टॅबिलिटी काय होते, खाली खाली कमी होत जाते ड्यू टू एच एक्स डिसोसिएशन एन्थॅल्पी. अरे यांची काय एन्थॅल्पी कशी आहे, कमी कमी होत जाते. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे टेबलमध्ये. ठीक आहे. टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं नाही आहे, तर लक्षात ठेवायचं की एच एक्स डिसोसिएशन एन्थॅल्पी काय होते, तिथं कमी कमी होत जाते. म्हणजे खाली खाली आपण गेलो तर स्टॅबिलिटी काय होत आहे, कमी कमी होत आहे. स्टॅबिलिटी ऑफ दिस हलाईट डिक्रीज डाऊन द ग्रुप ड्यू टू डिक्रीज इन बॉन्ड डिसोसिएशन. कारण खाली खाली काय होत आहे, एच एक्स बॉन्ड जो की तुटण्याचं हे जी की आहे वेळ आहे किंवा क्षमता आहे, ते काय होतं, कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे हे काय होते, हे जास्त स्टेबल नाही आहे. म्हणजे एच एफ स्टेबल असेल आणि एच आय हा कसा असेल, अनस्टेबल असेल. ठीक आहे. मग ऑर्डर बघा कशी आहे, एच एफ स्टेबल आहे आणि एच आय हा कसा आहे, लेस स्टेबल आहे. ठीक आहे. परत पुढे बघा, आता या टेबलचं काय म्हणणं आहे बघा आता, की मेल्टिंग पॉईंट आपल्याला दिलेलं आहे, बॉइलिंग पॉईंट दिलेलं आहे. तर बॉइलिंग मेल्टिंग पॉईंट हे कंटिन्युअसली काय होतं, वाढत जात आहे. ठीक आहे. ते वाढते. इन केस ऑफ एस कसं आहे, ते मेल्टिंग पॉईंट हा थोडा 190 पासून 159, 185 याच्यामध्ये थोडा इरेग्युलरिटी आहे. परंतु एक ट्रेंड जो आहे तो कसा आहे, तो ट्रेंड वाढत आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं महत्त्वाचं जे काही आहे ते बघणं आहे, पी के व्हॅल्यू. पी के व्हॅल्यू. मग आता इथं बघा, पी के व्हॅल्यू आणि हे डेल डिसोसिएशन तुम्हाला दिलेलं आहे इथं. जे की डिसोसिएशन आपण म्हटलं याच्यामध्ये सगळ्यात कमी आहे, ज्याला खूप कमी एनर्जी लागते. म्हणजे तो कसा आहे, तो लेस स्टेबल आहे. ज्याला डिसोशिएट व्हायला खूप कमी एनर्जी लागेल तो कसा असेल, लेस स्टेबल असेल. आणि ज्याला डिसोशिएट व्हायला जास्त एनर्जी लागेल तो कसा असेल, स्टेबल. आपण एच एफ बॉन्डची गोष्ट करता इथं. एच एफ बॉन्ड हा लवकर तुटणार नाही, त्याला खूप जास्त एनर्जी लागेल. आणि एच आय बॉन्ड लवकर तुटत, त्याला कमी एनर्जी लागेल. म्हणून आपण असं म्हटलं की जे की स्टॅबिलिटी आहे ते खाली खाली कमी कमी होत जाते. आणि आता पी के व्हॅल्यूवर आपण काय सांगू शकतो बघा. पी के व्हॅल्यू, पी के हे वेगळं आणि के वेगळं. तसं ते बोथ पी के आणि के आपल्याला ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात. तर पी के म्हणजेच काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर ॲसिड. आणि के म्हणजेच काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर ॲसिड.
आता के हे एक सिंपल व्हॅल्यू असते आणि पी के हे लॉगरिथममध्ये व्हॅल्यू राहते. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा पी के काय केचा लॉग आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं पी के व्हॅल्यू आणि के व्हॅल्यू एकमेकाच्या काय असतात इन्व्हर्स राहतात. म्हणजे जर के व्हॅल्यू जास्त असेल तर ॲसिडिटी जास्त असते असं आपण म्हटलं. त्याच्या अगदी विरुद्ध की पी के ए व्हॅल्यू जर काय असेल कमी असेल, पी के व्हॅल्यू कमी असेल तर ॲसिडिटी काय असेल जास्त असेल. ठीक आहे. परत सांगतो पी के व्हॅल्यू कमी म्हणजे ॲसिडिटी जास्त. आपण याच्या आधी असं म्हटलं होतं के व्हॅल्यू, याच्या आधी आपण काय म्हटलं के व्हॅल्यू कशी असेल जास्त असेल, के जास्त असेल तर ॲसिडिटी पण करायला जास्त राहील. ठीक आहे. परंतु के आणि पी के कसा एकदम विरुद्ध आहे. मग लक्षात ठेवायचं सर्वात कमी पी के व्हॅल्यू म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर जास्त. ठीक आहे. आणि सर्वात जास्त के व्हॅल्यू म्हणजे सर्वात जास्तच काय असेल ॲसिडिक कॅरेक्टर असेल. तर या केसमध्ये इथं बघा पी के व्हॅल्यू कोणाची इथं कमी आहे तर ते आहे एच आयची. म्हणजे एच आय काय असेल हा स्ट्रॉंग ॲसिड असेल तो एच प्लस लवकर काय करायला आपल्याला देईल. ठीक आहे. मग आपण सांगू शकतो ऑन द बेसिस ऑफ पी के व्हॅल्यू की जर पी के व्हॅल्यू कमी असेल तर तो काय असतो स्ट्रॉंग ॲसिड राहतो. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द आपण त्याला म्हणतो रिॲक्शन विथ द हायड्रोजन. ठीक आहे. आता पुढं जे काही आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड ऑक्सिजन. तर ऑक्सिजन सोबत आपल्याला ही कशी रिॲक्टिव्हिटी दाखवते तर बघा ऑक्सिजन फॉर्म मेनी ऑक्साईड विथ ऑक्सिजन. ऑक्साईड वेगळे आणि ऑक्सो ॲसिड वेगळे हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. ठीक आहे. हॅलोजन फॉर्म मेनी ऑक्साईड विथ ऑक्सिजन बट मोस्ट ऑफ देन आर अनस्टेबल. पण जे की ऑक्साईड फॉर्म करेल ते कसे असेल सहसा करून ते असेल अनस्टेबल. ठीक आहे. फ्लोरीन फॉर्म टू ऑक्साईड. फ्लोरीन काय करतो फक्त दोनच ऑक्साईड फॉर्म करतो. ऑक्सो ॲसिड तो एकच फॉर्म करतो परंतु ऑक्साईड दोन फॉर्म करतो OF2 आणि O2F2. आता याचे नाव काय येईल OF2 म्हणजेच का ऑक्सिजन डायफ्लोराईड. O2F2 म्हणजेच काय डायऑक्सिजन डायफ्लोराईड. जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल त्याचं नाव शेवटी घ्यायचं. OF2 म्हणजे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे फ्लोरीन. मग ऑक्सिजन डायफ्लोराईड इथं काय येईल डायऑक्सिजन डायफ्लोराईड. ठीक आहे. हाऊ एव्हर ओनली OF2 इज थर्मली स्टेबल ॲट 298 केल्विन. पण या दोनपैकी OF2 कसा आहे हा स्टेबल आहे. ठीक आहे. ओके. दीज ऑक्साईड्स आता हे जे की ऑक्साईड्स आहेत दीज ऑक्साईड आर इसेन्शियली ऑक्सिजन क्लोराईड. त्याच्यामध्ये काय राहतो एक राहतो ऑक्सिजन एक राहतो फ्लोरीन म्हणजे इट बिकम ऑक्सिजन फ्लोराईड. ठीक आहे. बिकॉज ऑफ देअर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओला पण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि एफला एक नंबरला एफ, दोन नंबरला ऑक्सिजन. हे सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे कशामधले प्रोडक्ट टेबलमधले. ठीक आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन आणि ऑक्सिजन बोथ आर स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट. ऑक्सिजन आणि फ्लोरीन दोघांचा जो काही कंपाऊंड असेल त्याच्यामधून फ्लोरीन लवकर इझिली बाहेर पडू शकतो. म्हणजे OF2 जो आहे आपल्याला लवकर फ्लोरीन देऊ शकतो. म्हणून त्यांनी म्हटलं आपल्याला यांचे कंपाऊंड काय होतात हे ॲक्ट ॲज अ स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट. म्हणजे ते फ्लोरीन प्रोव्हाइड करतील एखाद्या दुसऱ्या कंपाऊंडला. ठीक आहे. पुढं OF2 ऑक्सिडाइज प्लुटोनियम टू PuF6. म्हणजे जो की OF2 आहे तो काय करतो प्लुटोनियम म्हणजे जे की एलिमेंट आपल्याकडे PU आहे त्याला PuF6 मध्ये कन्वर्ट करतो. कोण O2F2. कारण O2F2 कडे काय एफ आहे ते एफ तो प्लुटोनियमला देतो आणि प्लुटोनियम गेट कन्वर्ट टू द PuF6. ठीक आहे. परत बघा अँड द रिॲक्शन इज यूज इन रिमूव्हिंग प्लुटोनियम ॲज अ PuF6 फ्रॉम स्पेंट न्यूक्लिअर फ्युअल. तर स्पेंट न्यूक्लिअर फ्युअलचा अर्थ काय होते वापरलेलं न्यूक्लिअर फ्युअल. न्यूक्लिअर फ्युअल म्हणजेच काय त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असेल. तर समजा आता त्या न्यूक्लिअर फ्युअलमध्ये काय असेल PU असेल म्हणजे प्लुटोनियम हा तिथं असेल तर तुम्हाला तो काढायचा आहे. तर तुम्ही काय करायचं एक फ्लोरिनेटिंग जे काही कंपाऊंड आहेत ते वापरायचे आणि त्या न्यूक्लिअर फ्युअलसोबत रिॲक्ट करायचे. तर तुम्हाला ड्यू टू दिस फ्लोरिनेटिंग एजंट फॉर एक्झाम्पल O2F2 तुम्हाला PU मिळू शकतो इन द फॉर्म ऑफ PuF6. यू गेट प्लुटोनियम इन द फॉर्म ऑफ PuF6. ठीक आहे. तर प्लुटोनियम बाहेर काढण्यासाठी स्पेंट न्यूक्लिअर फ्युअलमधला प्लुटोनियम बाहेर काढण्यासाठी आपण O2F2 ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून वापरू शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता आपण क्लोरीनबद्दल शिकू. क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन फॉर्म ऑक्साईड इन विच ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस हॅलोजन रेंज फ्रॉम +1 to +6. तो क्लोरीन पण ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो
काय करतो, ऑक्साईड फॉर्म करतो. त्याचप्रमाणे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन पण काय करतो, ऑक्साईड फॉर्म करतो. आणि हे जे की ऑक्साईड फॉर्म होतील त्याच्यामध्ये जे की ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आहे +1 ते +7. म्हणजे +1 पासून ते +7 पर्यंत आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट तिथे दाखवू शकतात. कोण? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचे ऑक्साईड. ठीक आहे. A combination of kinetic and thermodynamic factor lead to the generally decreasing order of stability of oxide formed by halogen. तर हे लक्षात ठेवायचं आता इथं हा पॉईंट, की ड्यू टू द कायनेटिक आणि थर्मोडायनामिक फॅक्टर, हे तुम्हाला नंतर व्यवस्थितपणे डिटेलमध्ये शिकणं आहे पुढच्या पुढच्या टॉपिकमध्ये किंवा पुढच्या युनिटमध्ये. लक्षात घ्यायचं, अ कॉम्बिनेशन ऑफ कायनेटिक अँड थर्मोडायनामिक फॅक्टर लीड्स टू जनरली डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साईड फॉर्म बाय हॅलोजन, की जे की हॅलोजनचे ऑक्साईड असेल त्यांची स्टॅबिलिटी ही कमी कमी होत जाते. ठीक आहे, समजलं? बघा आता, आयोडीन जास्त स्टेबल असेल, क्लोरीन त्यानंतर आणि ब्रोमीन सगळ्यात कमी. ठीक आहे. आता इथून काय समजलं आपण, की जे की आयोडीनची काय असेल, ऑक्साईड असेल ते कसे आहे, जास्त स्टेबल आहे. क्लोरीनचे त्याच्यापेक्षा आणि ब्रोमीनचे खूप कमी स्टेबल आहे आणि फ्लोरीनचे खूप कमी स्टेबल असतात. ठीक आहे. बघा कशावरून सांगितलं आपण ते, बाय कायनेटिक आणि थर्मोडायनामिक फॅक्टर जनरली डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साईड फॉर्म बाय हॅलोजन. ठीक आहे, त्यांची काय होते, स्टॅबिलिटी हे काय होते, डिक्रीज होत जाते. ठीक आहे. मग स्टेबल कोण आहे इथं, स्टेबल आहे आयोडीन, नंतर क्लोरीन, नंतर सॉरी ठीक, स्टेबल कोण आहे इथं, स्टेबल आयोडीन आहे, क्लोरीन नंतर बी आहे. द हायर ऑक्साईड ऑफ हॅलोजन टेन टू बी मोर स्टेबल दॅन द लोअर वन. आता बघा, एक्झिक्यूट ट्रेन बघितला आपण इथं, हा CiClBr. तर ज्यांची जे की ऑक्साईड आहे, हायर ऑक्साईड, ते कशा जास्त स्टेबल आहे लोअरपेक्षा. म्हणजे बी आरचं ऑक्साईड लेस स्टेबल असेल कोणापेक्षा, Clपेक्षा, आणि ते कोणापेक्षा लेस स्टेबल असेल आयोडीनपेक्षा. मग लक्षात ठेवायचं, द हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन टेन टू मोर स्टेबल दॅन द लोअर वन. जे की लोअर ऑक्साईड आहे, फॉर एक्झाम्पल ब्रोमीनचे किंवा क्लोरीनचे, ते कशा लेस स्टेबल आहे कोणापेक्षा, हायर ऑक्साईडपेक्षा. फॉर एक्झाम्पल कोणाचे, आयोडीनचे. आयोडीनचे ऑक्साईड स्टेबल असेल आणि क्लोरीन किंवा ब्रोमीनचे कसे असेल, लेस स्टेबल असेल. आपण त्याला अनस्टेबल म्हणू शकत नाही, कसे असेल, लेस स्टेबल असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं इथं. पुढे बघा आता, की क्लोरीनचे जे की ऑक्साईड आहे, क्लोरीनचे जे की ऑक्साईड आहे त्याच्यामध्ये बघा काय ते आता आपल्याकडे, क्लोरीन ऑक्साईड Cl2O, ClO2, Cl2O6 and Cl2O7 आर हायली रिॲक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट अँड टेन टू एक्सप्लोड. तर त्यांचं काय होऊ शकते, एक्सप्लोड म्हणजे ते त्यांचा विस्फोट पण होऊ शकतो. ठीक आहे. ClO2 इज यूज ॲज अ ब्लिचिंग एजंट फॉर पेपर पल्प अँड टेक्स्टाईल अँड इन वॉटर ट्रीटमेंट. तर ClO2 काय ब्लिचिंग एजंटचं काम करतो. ठीक आहे, हा ऑक्साईड आहे क्लोरीनचा. कशासाठी, पेपर पल्प. पल्प म्हणजेच काय, जे की पेपर आहे, आपण बनवतो कशापासून, झाडांपासून बनलेला पेपर. तर त्यांच्यामध्ये ClO2 ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करतो. त्याचप्रमाणे टेक्स्टाईल इंडस्ट्री जी असेल, नंतर वॉटर ट्रीटमेंटसाठी पण आपण काय करतो, ClO2चा ॲज अ ब्लिचिंग एजंट म्हणून वापर करतो. ठीक आहे. तर पुढे बघा, द ब्रोमीन ऑक्साईड Br2O, BrO2, BrO3 आर द लिस्ट स्टेबल हॅलोजन ऑक्साईड. आपण बघितलं हे कशा आहे, लिस्ट स्टेबल आहे. क्लोरीनचे पण लिस्ट स्टेबल आहे, पण आयोडीनचे कसे असेल, स्टेबल असेल. ठीक आहे. तर Br2O हे सर्व कसे आहे, Br2O, BrO2 हे लिस्ट स्टेबल ऑक्साईड आहे. ठीक आहे. मिडल रो ॲनामोली. ठीक आहे. पुढे बघा, अँड एक्झिस्ट ओनली ॲट लोअर टेम्परेचर. आणि ते कसे आहेत, ते फक्त ॲट नॉर्मल किंवा लो टेम्परेचरला फक्त ते काय आढळतात. ठीक आहे. पुढं, दे आर व्हेरी पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. ते कसे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. जरी ते कसे असेल, लेस स्टेबल असेल, लिस्ट स्टेबल असेल, तरी कसे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ठीक आहे. द आयोडीन ऑक्साईड I2O4, I2O5, I2O7 आर इन्सोल्युबल इन सॉलिड अँड डिकम्पोज ऑन हिटिंग. आता हे जे काही आयोडीनचे ऑक्साईड आहे ते कसे, ते असतात सॉलिड, इनसोल्युबल सॉलिड असतात, आणि ते काय, डिकम्पोज ऑन हिटिंग. त्याला जर आपण हीट केलं तर त्यांचं डिकम्पोजिशन होऊ शकते ऑक्सिजनमध्ये आणि आयोडीनमध्ये परत. ठीक आहे. I2O5 इज व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. तर लक्षात ठेवायचं येतं, की I2O5 इज अ व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट अँड इज यूज इन एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईडचं पर्सेंटेज मोजण्यासाठी I2O5चा काय करतो आपण, उपयोग करतो. ठीक आहे. तर पुढं बघा,
नेक्स्ट पॉईंट आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड मेटल. आता हे जे की आहेत आपल्याकडे एलिमेंट ग्रुप 17 मधले हे मेटलसोबत पण रिॲक्टिव्हिटी दाखवतात. तर बघा हॅलोजन रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म मेटल हलाइड. ते काय करतात मेटल हलाइड फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल NaCl. Na मेटल आहे. इट रिॲक्ट विथ क्लोरीन. क्लोरीन काय हॅलोजन फॉर्म द Na सोडियम क्लोराईड. तो काय आपल्याकडे मेटल हलाइड. फॉर एक्झाम्पल ब्रोमिन रिॲक्ट विथ मॅग्नेशियम टू यू मॅग्नेशियम ब्रोमाइन. बघा Mg+Br2 Mg Br2 मॅग्नेशियम ब्रोमाइन. ते दिस इज द सिम्पल रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे ते काय होतात रिॲक्ट होतात कोणासोबत मेटलसोबत किंवा नॉन मेटलसोबत अँड वी गेट करस्पॉन्डिंग हलाइड. बघा द आयोनिक कॅरेक्टर ऑफ हलाइड डिक्रीज इन ऑर्डर. आता आयोनिक कॅरेक्टर जे आहे म्हणजे कोणता मेटल हलाइड आयोनिक कॅरेक्टर जास्त दाखवल लक्षात ठेवायचं. MF MCl MBr MI. तर फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीनपैकी ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तो काय करेल मेटलसोबत जास्त काय करेल आयोनिक कॅरेक्टर दाखवेल. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं की माझ्याकडे एक NaF आहे आणि Na आय आहे. तर याच्यामध्ये जास्त आयोनिक कॅरेक्टर कोण दाखवल आयोनिक कॅरेक्टर कोण दाखवल तर कोण दाखवल NaF हा जास्त आयोनिक कॅरेक्टर दाखवल कोणापेक्षा Na पेक्षा. कारण NaF मध्ये जो की बॉन्ड आहे Na आणि F मधला हा जास्त आयोनिक आहे. कशामुळे ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन ॲटम. खाली खाली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते कमी कमी होत जाते. त्याच्यामुळंच काय म्हटलं आपण की आयोनिक कॅरेक्टर काय होतं खाली खाली डिक्रीज होत आहे. आयोनिक कॅरेक्टर डिक्रीज डाऊन द ग्रुप. ठीक आहे. वेअर यम इज द मोनोव्हॅलंट मेटल. यम काय असेल तिथं मोनोव्हॅलंट त्याची काय असेल की व्हॅलन्सी असेल ते एक असेल. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं सोडियम बघितलं आपण NaCl. ठीक आहे NaBr NaI. ठीक आहे. इफ metal exhibit more than one oxidation state, the halide in higher oxidation state will be more covalent than one in lower oxidation state. आता इथं हे लक्षात घ्यायचं की समजा आपल्याकडे हालाईड आहेत किंवा आपल्याकडे काय आहेत कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये काय असेल हालाईड असेल किंवा आपले हॅलोजन ॲटम असेल. ठीक आहे. पण जो की आता इथं बघा SnCl4 आहे आणि इथं SnCl2 आपल्याकडे आणि SnCl4 आहे. तर याच्यामध्ये जे की सेंट्रल ॲटम आहे मेटल सारखं आहे. क्लोरीन पण सारखेच आहे हॅलाईड पण सारखं आहे परंतु ऑक्सिडेशन स्टेप वेगळे. ठीक आहे. बघा म्हणून तुम्हाला लक्षात एवढं ठेवणं आहे की इफ मेटल एक्झिबिट मोर दॅन वन ऑक्सिडेशन स्टेट. आपल्याकडे दोन कंपाऊंड आहे एकाच हलाईडचे. त्याच्यामध्ये जो की आपल्याकडे सेंट्रल मेटल आहे त्याला दोन वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट आहे. वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये बरं एका कंपाऊंडमध्ये नाही वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये. तेव्हा ज्या कंपाऊंडमध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवल कोण आपला सेंट्रल मेटल तो काय असेल आपल्याकडे मोर कोवॅलंट असेल कोणापेक्षा ज्याच्यामध्ये जो की मेटल आहे त्याला काय असेल लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल. ठीक आहे समजलं आहे. आपण एक्झाम्पलनं बघू ते बघा. फॉर एक्झाम्पल SnCl4 PbCl4 SbCl5 UF6. त्याच्यामध्ये तुम्ही सेंट्रल ॲटम बघितले Sn बघितला हा Pb बघितला Sb आणि U बघितला. त्याच्यामध्ये Snवर +4 चार्ज येईल याच्यामध्ये Pbवर +4 येईल याच्यामध्ये +5 याच्यामध्ये +6. जेवढे इथं F आहेत ना तेवढाच त्याच्या विरुद्ध चार्ज त्याच्यावर येईल. इथं F6 म्हणजेच काय Fवर -6 चार्ज +6 चार्ज Uवर येईल. SnCl4 म्हणजेच काय याच्या Clवर -4 तर Snवर काय येईल +4 चार्ज येईल. त्याच्यामध्ये काय हे आहेत त्यांना ऑक्सिडेशन स्टेट +4 +4 Snला +4 Pbला +4 Sbला +5 Uला +6. आणखीन H's कंपाऊंड आहे बघा SnCl2 PbCl2 SbCl3 UF4. त्याच्यामध्ये Sn जो आहे इथं कसा आहे तो +2 मध्ये आणि इथं कशामध्ये बघा एक आपण एक्झाम्पल त्यातलं बघू. हा Sn एक मिनटं बघा हा SnCl2 आणि हा SnCl4. तर दोघांमध्ये पहिल्या वेळेस जो की SnCl4 आहे त्याच्यामध्ये Sn+4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि हा जो की आपल्याकडे SnCl2 याच्यामध्ये Sn हा +2 मध्ये आहे. मग कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाकडे जास्त असेल ज्याच्याकडे काय असेल हायर ऑक्सिडेशन किंवा हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याच्याकडे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल. म्हणून आपण असं म्हणतो की SnCl4 जो आहे काय करेल आपल्याला
मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवा. बघा, द हलाइड इन हायर ऑक्सिडेशन स्टेट विल बी मोर कोव्हॅलंट. समजलं? म्हणजे एसेन्शियल टूमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर हे कमी असेल आणि एसेन्शियल फोरमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असेल हे जास्त असेल. ठीक. त्याचप्रमाणे आपण बाकीच्यांमध्ये पण सांगू शकतो. UF6 जो आहे याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल नापेक्षा UF4पेक्षा. ठीक आहे, समजलं आता? हां, ओके. आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. नंतर रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड अदर हॅलोजन. म्हणजे एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनसोबत काय होईल? रिॲक्ट होईल. ठीक आहे. तर बघा, हॅलोजन कंबाईन अमॉंग देमसेल्फ. हॅलोजन हे हॅलोजनशीच कंबाईन होतात. ठीक आहे. टू फॉर्म नंबर ऑफ कंपाऊंड नोन ॲज इंटर हॅलोजन ऑफ द टाईप. तर ते जी की कंपाऊंड फॉर्म होतील स्वतः कंबाईन होऊन त्याला आपण म्हणतो इंटर हॅलोजन कंपाऊंड. त्यांचा जो की टाईप आहे तो असा असतो. एक तर X X3 X5 X7. तर इथं एक्स आणि X काय आहे? तर एक्स म्हणजेच काय असतं? लार्जर साईज हॅलोजन आणि X असेल स्मॉलर साईज हॅलोजन. म्हणजे आपण जर FCl5 जर घेतलं किंवा फॉर एक्झाम्पल घेतलं आपण FCl5 आपल्याकडे आहे. तिथं एफ काय असेल? एफ असेल आपला लार्जर, सॉरी, FCl5 म्हणजे एक्स जो आहे आपला, आपण बघू आता आहे बघा, FCl5 आपल्याकडे आहे फॉर एक्झाम्पल म्हटलं तर लार्ज साईज कोणाची इथं? लार्ज साईज आहे इथं CLची. याला आपण एक्स म्हणू, याला पण आपण एक्स म्हणू. मग X' म्हणजेच काय आपण म्हटलं? X' स्मॉलर साईज. स्मॉलर साईज कोणाची आहे मग इथं? याची आहे. लार्ज कोणाची साईज आहे? याची आहे. म्हणजे एक्स म्हणजे इथं XCl होईल आणि X' काय इथं? फ्लोरीन होईल. ठीक. तर हे आपण इझिली सांगू शकतो की इझिली ओळखू शकतो ऑन बेसिस ऑफ देअर साईज. साईज जास्त म्हणजेच काय असेल? तो असेल लार्जर किंवा एक्स असेल तो, आणि साईज कमी म्हणजे तो असेल X' इज अ स्मॉलर साईज आणि एक्स काय असेल आपला लार्जर साईज. तर हे काय करतात? स्वतःसोबतच कंपाऊंड फॉर्म करतात, त्यांना आपण म्हणतो इंटर हॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे. तर हे होतं आपल्याकडे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड हॅलोजन. आता एक्झाम्पल बघा 7.16 आहे बघा. फ्लोरीन एक्झिबिट ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट व्हेअरॅज अदर हॅलोजन एक्झिबिट +1 +3 +5 +7 ऑक्सिजन स्टेट ऑल्सो एक्सप्लेन. तर आपल्याला माहितीच आहे की फ्लोरीन काय आहे? हा चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि तो एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणून. ठीक आहे. बघा मग सोल्युशन बघा. फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेच तो, म्हणजे इलेक्ट्रॉन लवकर स्वतःकडे एक्सट्रॅक्ट करेल and cannot exhibit many positive oxidation state. Other halogen have a d orbital and therefore can expand their octet and show +1 +3 +5 and +7 oxidation state. दुसरं कारण काय? आज हा तर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे परंतु याच्याकडे डी ऑर्बिटल नाही आहे, त्याच्यामुळे हा एक्सपांड करू शकत नाही याची काय ऑक्सिडेशन स्टेट. कशामुळं? ड्यू टू अनअवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल. म्हणून फ्लोरीन काय करत नाही, फक्त -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, बाकी दाखवणार नाही. +1 +3 +5 +7 दाखवणार नाही. ठीक आहे. तर हे होतं आपल्याकडे एक्झाम्पल 7.16. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप करू आणि पुढच्या वेळेस आपल्याला नवीन टॉपिक क्लोरीनबद्दल माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. तर ओके, वी स्टॉप हिअर.